लोकप्रधानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापूर शहराच्या ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा नुकतीच पार पडली। मात्र या होम मैदानावरती जे गड्डा यात्रेनिमित्त जे पाळणे खेळणी किंवा इतर दुकाने वगैरे थाटलेले असतात ते आज या ठिकाणी रिकामे होऊन तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने ट्रक्समध्ये सगळा माल भरून जवळपास 100 ते 150 ट्रक या ठिकाणी जे पाळणे झोके टोरो जे काही असते ते इथं माल भरून परभणीसाठी म्हणजे परभणीत सुद्धा यानंतरची पुढची जत्रा आता सुरू झालेली आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी हे सगळेजण थांबलेले आहेत। मात्र या ठिकाणी जे गेट आहे त्या गेटला पूर्णपणे बंद करून कुलूप लावण्यात आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने इथं कुलूप लावलेलं आहे। आता आतमध्ये हे सगळे ज्या ठिकाणी परभणीला जाणारी लोक होते पाळणेवाले होते ते सगळे या ठिकाणी अडकलेले आहेत। आता त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही इथं अडकून राहिलेलो आहे, आमचा माल अडकलेला आहे, ट्रकमध्ये सामान आहे, ट्रक ट्रान्सपोर्ट कंपनी भाडा वाढ करत आहे दिवसेंदिवस, तसेच इथं खायला प्यायला सुद्धा त्यांच्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाही आहे, भूक लागलेली आहे, पाणी नाही आहे प्यायला अशी तक्रार आहे त्यांची। आता याबाबत आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता महापालिकेनं कुलूप न लावता हे सिद्धेश्वर पंच कमिटीने कुलूप लावल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यांचा काहीतरी वाद जो आहे ठेकेदाराशी किंवा भाडं जे काही थकीत आहे त्या संबंधित पंच कमिटीने हा कुलूप लावलेला असं महापालिका सांगते। तर या लोकांकडनं सांगण्यात येते की महापालिकेनं हा कुलूप लावलेला आहे। तर या दोघांच्या आणि तिसऱ्यांच्या वादामध्ये इथं मात्र हे सगळे बाहेरचे लोक जे आलेले असतात आपल्याकडं करून खायला दुकान वगैरे लावलेले ते मात्र या ठिकाणी एकंदरीत अडकल्याचं आपल्याला दिसून येत आहे। लोकप्रधानसाठी इम्रान सगरी, सोलापूर।